55वा कल्प झाला, 56व्या कल्पाला आपण येतोय. बघूया कितपर्यंत पुढे जातात ते. ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाविषयी शंका काय आली? कशाची शंका आली? ब्रह्म प्रत्यक्ष आहे की नाही याच्याविषयी काय आली? शंका आली. आता शिष्य पूर्वी केलेली शंका पुन्हा विचारतो. शिष्य काय करतो? पहिल्यांदा शंका केलेली आहे तिलाच पुन्हा विचारतोय. महाराज, साधू व असाधू पुरुषा सुख दुःख देणारे है ना. साधूना सुख, असाधूना दुःख. रावण आणि कुंभकर्ण, कंस आणि शिशुपाल आदींना दुःख देणारे आणि गोपाळांना, गोपींना, वानरांना सुख देणारे, अनंत उत्तम गुणाचे निधान, खजिना, श्याम सुंदर, हस्तपादादी अवयववान अशा शरीराचे अविक्रिय, निर्गुण, निरवयव अशा शुद्ध ब्रह्माशी ऐक्य कसे होणार? होणार नाही. म्हणून त्यांचे जे प्रत्यक्ष ज्ञान ते ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. काय समजायचं? पण तुमचं ब्रह्म कसं आहे भाऊ? निर्गुण आणि निराकार. बरोबर आहे. तुमचं ब्रह्म कसं आहे? अक्रिय आहे, शुद्ध, बुद्ध आहे, अनंतरम, अबाह्यम, हरस्वम, अलघु अशा तऱ्हेचं आहे. सचित आनंद घन. बरं, रामकृष्णादी कसेच आहे? गुणवान आहेत, आकारवान आहेत. आता गुणवान आणि आकारवान आणि निर्गुण आणि निराकार या दोघांचं ऐक्य कसं काय? बरोबर आहे. प्रश्न समजला का? काय समजलं? हा, श्रीकृष्णाची शरीर आकारवाले गुणवान आहेत. या दोघांचं ऐक्य कसं काय होणार आहे? है ना. साधू व असाधी पुरुषात सुख दुःख देणारे एक विशेषण, अनंत उत्तम गुणाचे निधान दोन, श्याम सुंदर हस्तपादादी अवयवान अशा शरीराचे, कोणाचे? रामकृष्णाचे शरीराचे अविक्रिय, निर्गुण, निरवय अशा शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होणार नाही. ऐक्य होणार नाही. म्हणून त्यांचे जे प्रत्यक्ष ज्ञान ते ब्रह्माचे ज्ञान नाही. रामकृष्णाजीचे शरीरवाले आहेत, शरीर रूपवाला आहे. म्हणून रामकृष्णाजीचं प्रत्यक्ष ज्ञान होईल की नाही होईल? होईल. कोणाचं? रामकृष्णाजीचं प्रत्यक्ष ज्ञान होईल. कारण त्यांचं शरीर रूपवाला आहे, गुणवाला आहे, त्यांचं प्रत्यक्ष ज्ञान होईल. पण ब्रह्माला शरीर आहे की नाही? नाही. ब्रह्माला गुण आहे की नाही? नाही. रामकृष्णाचं शरीर आणि ब्रह्माला तुम्ही एकरूप केलं तरी ब्रह्माचा प्रत्यक्ष कसा होईल? नाही होणार. बरोबर आहे ना. म्हणून रामकृष्णाचे जे प्रत्यक्ष ज्ञान ते ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. बरोबर आहे. गोपाळाने, गोपीनी, कृष्णाला नंदबाबाने, यशोदेने, बळीभद्राने राम श्रीकृष्णाला पाहिलं का नाही पाहिलं? मग त्याचं प्रत्यक्ष ज्ञान त्यांना होतं की नाही होतं? बरोबर आहे. वाली, सुग्रीव, अंगद, हनुमंत यांना रामाचं प्रत्यक्ष ज्ञान होतं की नाही होतं? रावणाला, सगळ्यांना होतं की नाही? मग हे प्रत्यक्ष आहेत की नाही? रामकृष्णादीची शरीरे आहेत, प्रत्यक्ष आहेत. आज नाहीत, कारण त्यांनी ती विलीन करून ते स्वधामाला गेले.
बरोबर आहे ना. मायेने घेतलेली शरीर मायेत विलीन केली, स्वधामाला गेला. बरोबर आहे. आता म्हणून त्यांचे जे प्रत्यक्ष ज्ञान कोणाचे, रामकृष्णांच्या शरीराचे प्रत्यक्ष, ते ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. का बाबा? कारण ब्रह्म निर्गुण असल्यामुळे त्याच्याशी इंद्रियाचा संयोग होणे शक्य नाही. ब्रह्म कसा आहे? ब्रह्म कैसा आहे? निराकार आहे. मग इंद्रियाचा संयोग तिथे कसं काय होईल? है ना. काय रूप नाही, गुण नाही, है ना. हा, रूप नाही, रंग नाही, आकार नाही. बरोबर आहे. आता तुम्ही माझ्यापेक्षा चांगलं बोलायला लागलेलं आहे की. आता 80व्या वर्षी काय लक्षात आणि किती लक्षात ठेवत राहणार सांगा बरं. तेव्हा हे लिहून ठेवा इथे. काय नाही, रूप नाही, रंग नाही, हे लिहून ठेवा. इंद्रियाचा संयोग होणे शक्य नाही. दिलं का सगळं. आणि इंद्रिय संयोगा वाचून तर ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. काय ब्रह्म निर्गुण आहे म्हणून त्याच्याशी इंद्रियाचा संयोग होणे शक्य नाही. आणि इंद्रिया संयोगा वाचून ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान कसं होईल? है ना. जास्तीत जास्त काय झालं, ब्रह्म असा आहे, ब्रह्म तसा आहे असं वेद वाक्य सांगतील. बरोबर आहे ना. ब्रह्म निर्गुण आहे, ब्रह्म निर्गाकार आहे, अलघु आहे, अनंतर आहे, अबाह्य आहे, सतरूप आहे, चितरूप आहे, आनंदरूप आहे. हे कोण सांगतील? वेद वाक्य सांगतील. वेद वाक्यापासून ब्रह्माचं ज्ञान होईल की नाही? होईल. पण ते कसं असेल? परोक्ष ज्ञान होईल. बरोबर आहे. काय होईल? ते परोक्ष ज्ञानच होईल. पण त्या परोक्ष ज्ञानापासून संसार निवृत्तीला काय उपयोग आहे का? नाही ना. आहे ना. जशी आजची माणसं, संसारी माणसं म्हणतात तुमचं हे सगळं ठीक आहे, है ना. मला ब्रह्मज्ञान समजताय, मी ब्रह्म आहे हेही मला समजतं. पण आजच्या घडीची माझी सर्वात मोठी ही चिंता आहे की माझ्या सुनेला अपत्य नाही. त्याचं काय करायचं? बरोबर आहे. तो म्हणणार माझ्या तिसऱ्या मुलाला नोकरी लागायला पाहिजे. तो 3 वर्षापासून प्रयत्न करतोय. थोड्या थोड्याने कानात मळ आहे म्हणून त्याचं नाव काढून टाकलं. बोला. त्याच्यासमोर हा अशा तऱ्हेचा प्रश्न आहे. त्याला ब्रह्मज्ञानाचा काय उपयोग झाला? बरोबर आहे ना. तर ह्याला काय म्हणतात? फार झाले तर वेद वाक्यापासून ब्रह्माचे परोक्ष ज्ञान होईल. परोक्ष ज्ञान तुम्ही जे करताय परोक्ष ज्ञानच करताय. माझ्या समोर उभा करून दाखवा मला. मी त्याला सांगतो अरे काय तुझ्यात जर काय दम असेल तर माझ्या तिसऱ्या मुलाला नोकरी लावून दाखव. मी त्याला सांगेन की तुझ्यात दम असेल तर माझ्या सुनेला काय करताय मुलगा होऊन दे. मी सांगेन त्याला हे तुमचं आपलं तू ब्रह्म आहे, हे परोक्ष ज्ञानाचा काय उपयोग आहे असं ते म्हणेल की नाही? म्हणणार का नाही म्हणणार? तर त्या म्हणतो वेद वाक्यापासून ब्रह्माचे परोक्ष ज्ञान होईल. पण त्या परोक्ष ज्ञानापासून संसार निवृत्तीस काय उपयोग आहे? मला तर चिंता लागली का तिसऱ्या पोराला नोकरी लावावी. 3 वर्षापासून प्रयत्न करतोय. थोड्या थोड्या कारणाने त्याला काय करतात? काढून टाकताय. त्याला 90,000 1 लाख रुपये पगार मिळेल. माझ्या घरामध्ये घे
तो त्या आईला सांभाळलं की नाही सांभाळेल त्याला माहित नाही, हे उगेच आपलं काय का नाही. संसार निवृत्तीला काही उपयोग नाही. याकरता ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान कसे होणार ते सांगा. हे परोक्ष ज्ञान नको मला. परोक्ष ज्ञानाचा काय उपयोग नाही. ब्रह्मज्ञान माझ्या समोर ब्रह्म कसं उभं राहील ते मला सांगा. हाच प्रश्न तुकाराम महाराजांना सुद्धा पडलेला होता. याकरता ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान कसे होणार ते कृपा करून सांगा. बरोबर आहे. आता ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाची सिद्धी श्री गुरु प्रत्यक्ष ज्ञान इंद्रियाच्या योगानेच होतं की नाही हे मानलंय. त्यालाच गुरु काय करतो खोडून टाकतायत. प्रत्यक्ष ज्ञान इंद्रिय संबंधानेच हाचं महत्वाचं आहे. प्रत्यक्ष ज्ञान इंद्रिय संबंधानेच होते हेच अगोदर खरे नाही. काय प्रत्यक्ष ज्ञान इंद्रिय संबंधानेच होते हेच अगोदर खरे नाही. बरोबर आहे ना. विषयांचे आणि अंतःकरण वृत्तीचे एक देश स्थितत्व हे प्रत्यक्ष ज्ञानास कारण आहे. हे मागे सांगितले आहे. त्याचे स्मरण नाही असे वाटते. तुमचं लक्षात राहिलेलं नाही. काय सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे. विषयाचे आणि अंतःकरण वृत्तीचे एक देश स्थितत्व हे प्रत्यक्ष ज्ञानास कारण आहे. हा देखो हा विषय आहे आणि माझ्या डोळ्या अंतःकरण माझं डोळ्यातून निघालं लांब 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 झालं आणि या विषयाला बरोबर फिट्ट बसलं. हे फिट्ट बसल्याबरोबर ह्याच्यामध्ये असणारा जो आभास आहे अंतःकरण वृत्ती विशिष्ट आभास आहे तो पण या आकाराचा होतो. बरोबर आहे. अंतःकरण वृत्ती काय करतं दाखवलं मी एवढं करून दाखवलं. आवरण काय करतं बाजूला करतं आणि हा काय करतो आभास काय करतो प्रकाश झोत घातल्यापर्यंत. हे काय मोबाईल आहे, हा काय ग्लास आहे, हे काय पुस्तक आहे, ते काय कूलर आहे, तो काय दिवा आहे हे दाखवत राहतं. अंतःकरण वृत्ती काय करते आवरण नाश करते. बरोबर आहे. आणि अंतःकरण वृत्ती विशिष्ट आभास काय करतो ज्ञान करून. हे कसं आहे ट्रॅक्टर आणि त्याच्या हेडलाईट सारखा आहे. ट्रॅक्टर जिथे जिथे फिरेल त्याच्याबरोबर हेडलाईट फिरतो. ट्रॅक्टर त्या त्या विषयाजवळ घेऊन जातो आणि काय करतो हेडलाईट त्याचं काय करतोय ज्ञान करून देतो. बरोबर आहे ना. तशा तऱ्हेने अंतःकरण वृत्तीचा झोत ज्याच्यावर पडेल त्या अंतःकरण वृत्ती बरोबर जो आवाज जातो तो त्याचं काय करतो ज्ञान करतो. याचं ज्ञान केलं याचं ज्ञान केलं त्याचं ज्ञान केलं त्याचं ज्ञान केलं त्याचं ज्ञान केलं त्याचं ज्ञान केलं. हा अंतःकरण वृत्तीचा झोत ती त्या आकाराची झाली पाहिजे. ती झाली का त्याच्या बरोबर गेला जो आभास आहे तोही काय करतोय त्या विषयाचं ज्ञान करून देतो. झालं. विषय आणि अंतःकरण वृत्ती हे एक देशामध्ये राहिले पाहिजे. हे एक देशामध्ये राहिले का त्या विषयाचा प्रत्यक्ष होतो. त्या विषयाचा प्रत्यक्षास कारण कोण विषय आणि अंतःकरण वृत्ती एक होऊन जाणं. काय हा विषय ही इकडून अंतःकरण वृत्ती आली ही तेवढ्या आकाराची झाली का तेवढ्या आकाराचाच काय होतो ह्याच्यामध्ये असलेला चैतन्य आभास तोही त्याच्या आकाराचं जातं. अंतःकरण वृत्ती अज्ञान फाडून टाकतं ना. अज्ञानाचा पडदा फाडून टाकते आणि त्याच्यामधला आभास सांगतोय हा मोबाईल हा घट आहे हा कूलर आहे.
बरोबर आहे. तर प्रत्यक्षाला कारण काय? इंद्रिय संबंध नाही, तर विषयाचे आणि अंतःकरण वृत्तीचे एकदेश स्थितत्व आहे. विषय आणि अंतःकरण वृत्ती एक देशाकार होणं हे प्रत्यक्षाला कारण आहे. हे मागे सांगितले आहे, त्याचं स्मरण नाही असे वाटते. बरोबर आहे. वृत्तीचा आणि विषयाचा संबंध होतो ना, अंतःकरणाची वृत्ती आणि विषय यांचा संबंध होतो ना, पण मध्ये द्वार कोण असतं? इंद्रिय. बरोबर आहे. तर मग ते जो संबंध निर्माण झाला तो कोणाच्या? इंद्रियाच्या साह्याने झाला है ना. वृत्तीचा आणि विषयाचा संबंध इंद्रियाच्या साह्याने होवो अथवा त्याच्या साह्या वाचून होवो है ना. तो वृत्तीचा संबंध प्रत्यक्ष ज्ञानास हेतू आहे है ना. आता समजा प्रत्यक्ष ज्ञानाचं कारण कोण? संबंध. काय मध्ये इंद्रिय येत आहे, तर मग इंद्रियाच्या साह्याने संबंध होईल किंवा इंद्रियाच्या न साह्याने संबंध होईल? होय ना. म्हणजे कसं? साधं उदाहरण आपण सांगूया. आता बघा, तुम्ही कोणी जर असाल तर स्वामीजीवर जायचं, तर तुम्ही डायरेक्ट याल का नवऱ्याला घेऊन याल? नवऱ्याला घेऊनच याल ना. बरोबर आहे ना. तो स्वामीजीची भेट नवऱ्यासह होते आणि कुसुमताई येते. तिचा नवरा तर भट्टीवाला आहे, त्याच्यामुळे त्यांना तर वेळच नसतो. मग एकट्या येतात, भेटतात, दर्शन करतात, जातात, जेवण करून जातात. सगळं कोण? कुसुमताई. आज आहेत मला वाटतं, आलेत ना. तिला माहिती असतं तर येऊन बसली असते ती है ना. तर आता स्वामीजीशी दर्शन करायचं असेल तर कोणाला? नवऱ्यासह यावं लागतं. आणि कोणी नवरा नाही आला तरी करू शकतात. तशाच तऱ्हेने विषय आणि अंतःकरणामधून निघालेली वृत्ती याचा जो संबंध आहे, याच्यासाठी इंद्रियाची जरुरी आहे का नाही? इंद्रियाची जरुरी आहे आणि इंद्रियाची जरुरी नाही. पण काय होतं? प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकतं. काय सांगितलंय? फक्त काय व्हावं लागतं? विषय आणि वृत्तीचा संबंध व्हावा लागतो है ना. कधी तो इंद्रियाने होईल, कधी तो इंद्रिया वाचून होईल. जरुरी कशाची आहे? संबंधाची जरुरी आहे ना. दोन विषयाकार वृत्ती झाली पाहिजे. बरोबर आहे. मध्ये इंद्रियातून आली की इंद्रियातून न आली याला घेणं देणं नाही. हा अर्थ सांगतात. बघा इथे वृत्तीचा आणि विषयाचा लागतंय का सगळ्यांना? का कठीण वाटतंय? वृत्तीचा आणि विषयाचा संबंध इंद्रियाच्या साह्याने हो अथवा त्याच्या साह्या वाचून होवो, तो वृत्तीचा संबंध प्रत्यक्ष ज्ञानास हेतू आहे. काय? कुठला वृत्तीचा संबंध आहे? विषयाकारा अंतःकरण वृत्तीचा संबंध हा कास आहे.
त्याच्या प्रत्यक्ष ज्ञानास कारण आहे. तो इंद्रियासह हो अथवा इंद्रिया विना हो, फक्त काय विषय आणि अंतःकरण वृत्तीचा संबंध व्हायला पाहिजे हे समजावून सांगतात. काय आपल्या लक्षात का आलं? विषय आणि अंतःकरणाची वृत्ती या दोघांचा संबंध व्हायलाच पाहिजे. बरोबर आहे. तो संबंध झाला नाही. बरोबर आहे. आता बघा, आपल्या मुलीचं आणि दुसऱ्याच्या मुलाचं यांचा संबंध आपण करतो ना, हो ना. तो त्याला कारण कोण असतं? आपले पाहुणे मध्यस्थ असतात की नाही. आता शहरातली मुलं मुली काय करतात? मध्यस्थाशिवाय त्यांना होतं की नाही. हे उदाहरण आहेत ना. आपण कपाळावर हात मारायचा आणि चुपचाप काय दिवस 2-4 महिने दरवाजा बंद करून कोणाशी संबंध ठेवायचा नाही, एवढंच ना, आहे की नाही. त्यांनी प्रत्यक्ष आई मी लग्न करून घेतलं, हा माझा नवरा. तू जाऊन आपल्या आईवडिलांना सांगतो ही माझी बायको, झालं. बरोबर आहे ना. इथे किती बोवाळ लागतो हे ना. तो विषय आणि अंतःकरण वृत्ती या दोघांचा संबंध होणे आवश्यक आहे. तो इंद्रियानी हो, इंद्रिया वाचून हो, याला महत्व नाही. बरोबर आहे. एवढं समजलं का? अधोरेखा करा. वृत्तीचा आणि विषयाचा संबंध इंद्रियाच्या साह्याने हो अथवा त्याच्या साह्यावासाने हो, तो वृत्तीचा संबंध प्रत्यक्ष ज्ञानास हेतू आहे. केवळ इंद्रियाचा संबंध प्रत्यक्ष ज्ञानास हेतू नाही. इथपर्यंत काय करावं लागेल? तुम्हाला अधोरेखाकरण. आता बघा, हा मोबाईल तुमचा विषय आहे, तुमच्या ज्ञानाचा विषय आहे. कूलर, पुस्तक, ग्लास, भिंत, फोटो, घड्याळ, दिवा, हे सगळे विषय कुठे आहेत? बाहेर. म्हणजे कोणाच्या बाहेर? शरीराच्या बाहेर आहे. बरोबर आहे ना. आता तुम्हाला सुख होतं का नाही होतं? दुःख, भय, लज्जा, बरोबर आहे ना. हे सगळे होतात की नाही. मग तुमच्या ज्ञानाचे हे पण विषय आहे की नाही. मग ते कुठे आहेत? आतमध्ये. म्हणजे कुठे? अंतःकरण. झाला ना. विषय किती प्रकारचे असतात? कुठले? बरोबर आहे ना. आता तुम्हीच उत्तर द्यायला लागलेत. झालं का नाही. आता जे विषय बाहेर आहेत, शरीराच्या बाहेर आहेत, त्याचं ज्ञान करण्यासाठी इंद्रियाची जरूर आहे का नाही? जरूरच आहे. कुठल्या? बाह्य विषयांना समजण्यासाठी, जाणण्यासाठी इंद्रियाची जरुरी आहे ना. पण त्याच्यासाठी अंतःकरण इंद्रियामधून बाहेर जावं लागणार आहे. पण जो अंतःकरणामध्ये जे बसलाय, घरातच बसलाय, अहो जे बाहेर बाजारात आहे, त्याच्यासाठी तुम्हाला मोटरसायकल लागेल, सायकल लागेल, 4 चाकी लागेल. तुमच्या घरात आहे त्याला आणायला काय लागेल? समजलं का नाही? इतकं स्पष्ट आहे. तो जो बाह्य विषय आहे त्याला समजायचं असेल तर इंद्रियाची जरुरी आहेच. बरोबर आहे ना. पण जो विषय तुम्हाला अंतःकरणामध्ये जाय, तिथे अंतःकरणाची वृत्ती कुठे जाणार? तिला जायला कुठे वाव आहे? हे लक्षात येतं का? मग पुढे चला. शरीराहून बाह्य पदार्थाशी वृत्तीचा संबंध होण्यास चक्षुरादी इंद्रियाची जरुरी लागते.
पण शरीराच्या आत उत्पन्न होणारे सुख दुःखाचे प्रत्यक्ष ज्ञान इंद्रिय संबंधा वाचूनही होते की नाही? इंद्रियाचा संबंध करावा लागतो का? उलट आतल्या गोष्टीला जाणण्यासाठी इंद्रियाची कवाड बंद करावी लागतात. काय करावं लागतं? इंद्रियाची कवाड बंद करावे लागतात, नाही तर ती अंतःकरण वृत्ती उघडे राहिले तर बाहेरच जाईल. म्हणून तर विपश्यना करावं. बरोबर आहे की? म्हणून तर मोबाईल बाजूला ठेवावा लागतो, घड्याळ बाजूला ठेवावं लागतं, सगळेच बाजूला ठेवावं लागतं की नाही? आला का नाही अनुभव विपश्यनेचा, है ना? तर मग तसं पण शरीराच्या आत उत्पन्न होणारे सुखदुःखाचे प्रत्यक्ष ज्ञान इंद्रिया वाचूनही होते. त्याला काही इंद्रियाची जरूर लागत नाही. बघा, तुमच्यामध्ये लाज असली तर तुम्ही बाहेरही दाखवते मला लाज वाटते बाबा, म्हणजे मला संकोच वाटतो, मला यावंसं वाटत नाही. बरोबर आहे? भय असेल तर तुम्ही बोलता मला भीती वाटते, तुम्ही जावा. स्वामीजीजवळ मी नाही जाणार, मला भीती वाटते. अरे पाप केलं असेल तर तुला भीती वाटायला पाहिजे, पाप नसेल तर भीती वाटायला नको, आहे की नाही? बरोबर आहे? तर तुमच्यामध्ये सुख आहे तुम्हाला समजतं का नाही समजतं? दुःख आहे समजतं की नाही? भय आहे की नाही? लज्जा आहे की नाही? क्रोध आहे की नाही? द्वेष आहे की नाही? प्रेम आहे की नाही? कामना आहे की नाही? या सगळ्या गोष्टी तुम्हाला आतल्या आहेत, या तुम्हाला कळतात की नाही कळतात? ते कुठल्या इंद्रियाने कळतात? त्या ठिकाणी इंद्रियाचं कुठलंच काम नाही आहे, बाह्य इंद्रियाचं कुठलंच काम नाही. अंतःकरणामध्ये हे सगळे विषय असतात आणि अंतःकरण त्यांना पाहतं. बरोबर आहे? चला पुढे. पण शरीराच्या आत उत्पन्न होणारे सुख दुःख भय लज्जा आस याचे प्रत्यक्ष ज्ञान इंद्रिय संबंधा वाचून होते, हे अनुभव सिद्ध आहे. पण का कोठे कोठे वृत्तीचा विषयाशी संबंध शब्दानेही होतो. काय होत आहे? कुठे कुठे काय होत आहे? अंतःकरण वृत्तीचा विषयाशी संबंध होतो, व तो कशाने होतो? शब्दाने होते. याला उदाहरण काय देणार आहे? ज्याप्रमाणे दशम तू आहेस या शब्दाने दशम जो स्वतः आपण त्या आपणाशी संबंध होऊन वृत्ती दशमाकार होते, म्हणून शब्दजन्य दशमाचे ज्ञानही प्रत्यक्ष होते. त्याचप्रमाणे प्रमात्याचे अंतःकरण भागात अनुकूल किंवा प्रतिकूल विषय पाहून किंवा ऐकून प्रथम सुखदुःख उत्पन्न होते. आता बघा, त्याच्यासाठी एक लांबलचक कथा आहे. श्रावणाची रात्र होती आणि पलीकडे कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने सप्ताह होता, आणि त्या सप्ताहामध्ये कीर्तन होतं. कीर्तनकार फार मोठे प्रसिद्ध होते, म्हणून सगळ्यांना तिकडे जाण्याची इच्छा होती. पण मध्ये आली नदी ती नेहमीप्रमाणे काय होते, नाल्यासारखी व्हायची, थोडं पाणी पायाने चालायचं. पण श्रावणात काय, त्या नदीला महापूर आला होता. 10 लोकांनी काय ठरवलं, आपण कीर्तनाला का जाऊया, पाणी आहे काय करायचं, हो चला जाऊया आपण, काय एवढं पाणी आहे, जाऊया, हात धरूया आणि आपण जाऊया. 10 जण काय केलं, की नदी त्यांनी एकमेकाला धरत धैर्याने पार केलं. तिकडे गेल्यानंतर पाण्याचा प्रवाह जोर होता. एकाला संशय आला की भाऊ 10 आहेत की नाही, आपण लोक 10 होतो, 10चे 10 आहोत की नाही, कोणी वाहून तर गेला नाही ना, मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे 9च आहे. तू मोजून बघ रे, 1 2 3 4 5 6 7 8 9 आहे का नाही, 10 नाही आहे. तू मोजून बघ रे, फरक आम्ही चुकलो असतो. 1 2 3 4 5 6 7 8 9, 10 कुठे? 10 नाही आहे.
सगळेजण हा करून काय करायला रडायला लागले. रडत रडत गावात गेले. गावामध्ये त्यांना महात्मा भेटला. महात्माला महात्म्याने त्यांना विचारलं दयाळूपणे, का रे बाबांनो कशाला रडताय म्हणून. ते त्यांनी सांगितलं, आम्ही 10 लोक होतो आणि पण आता आम्हाला 9 दिसत आहेत. आम्ही 3, 4, 5 वेळेला मोजलं पण 9च आहे. 10वा मेला असं वाटतंय, वाहून गेला. आम्ही कीर्तनाला मोठ्या आशेने आलो होतो पण आमच्यातला एक माणूस मिळाला. त्या महात्म्याने त्यांच्याकडे बघितलं, इथपासून इथपर्यंत, अरे 10. तो म्हणाला, दावा आहे काय? दावा आहे? त्याच्यावर तो म्हणा, आहे कसं काय दावा? आम्ही 4-5 वेळेला मोजले, 9 होते. कोणी मोजा 9 होते. आता हा 11वा झाला ना. 11व्याने त्यानं तुम्ही इथे राहा बरं, उभं राहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10वा तू आहेस. त्याने सांगितलं 10वा मी आहे. बघ 1 2 3 4 5 6 7 8 9 10वा तू आहेस. 10वा तू आहेस. मोजणारा तू आहेस. 10वा मोजणाऱ्याला तू गणायला तयार नाहीस. मोजणारा तू 10वा नाहीस का? तर मग अजूनपर्यंत जे लोक म्हणत होते की 10वा बुडाला, त्यांना एक काय मिळालं, शांती समाधान मिळालं की नाही. यांनी सांगितलं 10वा आहे. हे काय झालं, परोक्ष ज्ञान. आणि 10वा तू आहे मोजणारा, हे ना. हे बाकीचे 9 आणि मोजणारा तू 10वा. तर मग आता शब्दाने झालं की नाही, दशमस त्वमसी. याला काय म्हणतात? 10वा तू. काय 10वा तू असं ज्ञान झालं की नाही, दशमस त्वमसी. तर याला म्हणतात दशमस त्वमसी. हा नियम आहे. शब्दाने ज्ञान घडवणं. ते स्वतः मोजतायत तर त्यांना 10व्याचं ज्ञान झालं नाही. पण महात्म्याने 3ऱ्याने तटस्थाने त्यांना मोजून सांगितलं की दशमस त्वमसी. 10वा कोण आहेस? तू आहेस. हे समजावून दिलं. तर ते आनंदाने गेले की नाही. त्यांचं रडणं घोकणं सगळं संपलं का? संपलं. आणि त्यांनी काय आनंदाने कीर्तन ऐकलं आणि परत निघूनही गेले. ते 10वा आहे. 10वा आहे म्हटल्यानंतर समाधान, रडणं थांबलं. आणि 10वा तू आहेस म्हटल्यानंतर स्वतःचं ज्ञान झालं. ज्याप्रमाणे दशम तू आहेस या शब्दाने दशम जो स्वतः आपण, त्या आपणाशी संबंध होऊन वृत्ती कशी होते, हा 10वा आहे. वृत्ती दशमाकार होते म्हणून शब्दजन्य दशमाचे ज्ञानही प्रत्यक्ष होते. शब्दाने उत्पन्न होणारे 10व्याचं ज्ञान काय होतंय? होय 10वा आहे. हे प्रत्यक्ष होते. त्याप्रमाणे प्रमात्याचे अंतःकरणा भागात अनुकूल किंवा प्रतिकूल विषय पाहून किंवा ऐकून क्या, त्याचप्रमाणे प्रमात्याचे अंतःकरण भागात काय होतंय? अनुकूल विषय किंवा प्रतिकूल विषय पाहून किंवा ऐकून प्रथम सुख दुःख उत्पन्न होते. काय अंतःकरणाच्या भागात जो अनुकूल किंवा प्रतिकूल विषय पाहून किंवा ऐकून पहिल्यांदा काय होतं? सुख होतं किंवा दुःख होतं. त्या क्षणी अंतःकरण वृत्ती कशा आकाराची होती? सुख दुःखाकार होते. कारण अंतःकरण वृत्ती अंतःकरणाच असते आणि सुख किंवा दुःख कुठे असते? समजलं का? अंतःकरणात. तिला सुद्धा कळलं लागलंय काय आहे की नाही? बघा परिणाम होतो की नाही? हळूहळू हळूहळू परिणाम होतो की नाही? तिच्या उत्तरावरून म्हणता येईल. अंतःकरण वृत्ती कुठे असते? अंतःकरणात. आणि सुख आणि दुःख कुठे असतात? दोघेही एक झाले की नाही? कोण? सुख आणि अंतःकरण वृत्ती. दुःख आणि अंतःकरण वृत्ती एक झालं की नाही? मग झालं. मध्ये इंद्रियाची काय जरूर पडली का? मग प्रत्यक्ष झालं. सुखाचा आपणाला प्रत्यक्ष होतो का नाही?
सुखाचा आपणाला प्रत्यक्ष होतो की नाही? कुठल्या इंद्रियाची जरुरी होते? नाही होते. दुःखाचा प्रत्यक्ष होतो की नाही? भयाचा प्रत्यक्ष होतो की नाही? मला भीती वाटते म्हणतो की नाही म्हणतो? बघा, याकरता सुखदुःखाच्या प्रत्यक्ष ज्ञानास इंद्रियाची जरुरी नाही. बरोबर आहे. आता सुखदुःखाची स्मृती होते. काय सुखदुःखाचं? काल मला कोणीतरी बाई येऊन सांगते, स्वामीजी तुम्ही माझ्या स्वप्नात आला. तर काय म्हणायचं, खूप आनंद झाला. तुम्ही असे होते तसे होते तसे होते म्हणून. त्याचा अर्थ काय झाला? तिला स्मरण झालं ना, त्या स्मरणातून तिला आनंद झाला की नाही झाला? बरोबर आहे ना? काय सांगतात बघा, सुखदुःखाची स्मृती होते त्यावेळेला अंतःकरणात सुखदुःख असतं की नसतं? हा, स्मरण होत आहे ना. स्मरणाच्या वेळेला वस्तू नसते ना. काल साप पाहिला, आज स्मरण झालं, आज साप असतो का? त्या सापाचा संस्कार होतो आणि तो संस्कार जागृत झाल्यानंतर काल इथे साप होता, हे स्मरण झालं. बरोबर आहे ना? पण ज्या वेळेला स्मरण होतं त्यावेळेला साप नसतो. तशाच तऱ्हेने अंतःकरणामध्ये ज्या वेळेला सुखदुःखाचं स्मरण होतं तेव्हा अंतःकरणात सुखदुःखे नसतात. मग काय होतं? फक्त पूर्वी अनुभवलेल्या सुखदुःखाच्या संस्कारापासून स्मृती उत्पन्न होते. अधोरेखा याला पूर्व अनुभवलेल्या सुखदुःखाच्या संस्कारापासून काय होतं? स्मरण होतं. काल साप पाहिला आहे ना, त्याचा संस्कार माझ्यावर रात्रभर झाला. आज मी त्या पायरीजवळ आल्यानंतर मला भीती वाटली साप असेल म्हणून, पण स्मरण झालं की ते काल साप होता, पण तिथे साप त्यावेळेला नव्हता. उत्पन्न होते त्या स्मृती ज्ञानाकार अंतःकरणाची वृत्ती होते, सुखदुःखाकार होत नाही. म्हणून सुखदुःखाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. कधी सुखदुःखाची स्मृती होते तेव्हा अंतःकरणात सुखदुःखे नसतात. फक्त पूर्वी अनुभवलेल्या सुखदुःखाच्या संस्कारापासून स्मृती उत्पन्न होते. त्या स्मृती ज्ञानाकार अंतःकरणाची वृत्ती होते, ती सुखदुःखाकार होत नाही. म्हणून सुखदुःखाचे त्यावेळेला प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. इथपर्यंत आपण येऊन टेकलो. बरोबर आहे. आता शिष्यापासून आपण काय करायचं? कोणाच पुत्र स्मरणाचे स्मरण झाले तर दुःख होते, ते का व्हावे याचा विचार आपण किती मनाच्या किती गोष्टीचा या ठिकाणी विचार होतोय बघा, आभासापासून ते सगळ्या याच्यापर्यंत. बरोबर आहे.